रात्री झाकलं गेलं आणि त्यावरती राष्ट्रसंत भगवान बाबा आणि गोपीनाथरावजी मुंडे यांचा बॅनर जाणीवपूर्वक लावला गेला। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हा हरामखोरांनी केलेलं आहे। त्या हरामखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम तुमचं आमचं आणि प्रशासनाचं आहे। प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं काय करायला पाहिजे होतं? त्या ठिकाणी मागून जे बॅनर लागलेले ते बॅनर काढायला पाहिजे होतं आणि सन्मानपूर्वक पहिलं जे बॅनर आहे ते ठेवायला पाहिजे होतं। पण प्रशासनानं सुद्धा काय केलं? छत्रपती शिवरायांचा अपमान केला। छत्रपती शिवरायांचं बॅनर काढून टाकलं। अरे कशामुळं? त्याच गावामध्ये भगवान बाबा चौक, गोपीनाथराव मुंडे चौक आहे। त्या चौकाला जर आम्ही जाऊन या ठिकाणी शिवाजी महाराज चौक लावला तर तुम्ही दोन्ही काढणार का? माझा प्रश्न आहे प्रशासनाला। मुंडे साहेबांचा बॅनर कुण्या ठिकाणी आहे? त्या बॅनरवर जर आम्ही कुणाचा दुसऱ्याचा बॅनर लावला दोन्ही बॅनर काढणार। अशा प्रकारचे प्रकार आम्ही आता खपवून घेणार नाहीत, यापुढे लक्षात ठेवा। आम्ही शांततेच्या मार्गाने आज निवेदन देत आहोत। पोलीस प्रशासन आणि प्रशासन यांना आमची या ठिकाणी विनंती आहे की ज्या प्रकारे तुम्ही ते बॅनर काढले छत्रपती शिवरायांचं, त्याच प्रकारे आज आम्ही फक्त 2 दिवस तुम्हाला मुदत देतोय। आज आणि उद्या संध्याकाळपर्यंत सन्मानपूर्वक त्या ठिकाणी बॅनर लागलं पाहिजे। जर नाही लागलं तर होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार राहील, पोलीस खातं जबाबदार राहील। याची नोंद प्रशासनानं घ्यावी। या ठिकाणी मी ही विनंती करतोय। आम्ही आता गप्पा बसणार नाही।